नमो बुद्धाय. जय भीम. शिक्षित मुले समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ काही करणार आहेत का? मित्रहो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 जुलै 1952 रोजी शिक्षित मुले समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ काही करणार आहेत का या विषयावर महार समाज सेवा संघाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणात बाबासाहेब म्हणतात की तुम्ही हे सामाजिक कार्य करता त्याबद्दल मला समाधान वाटते. तुमच्या संगमनेर वसतिगृहाच्या इमारत फंडास मी शुभेच्छा प्रकट करतो. पण लोकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो, तो हा की तुम्ही या समाजाच्या मुलांना स्वतः खस्ता खाऊन शिक्षण देता. ती मुले शिक्षण संपादन केल्यानंतर तुमच्या समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ काही करणार आहेत का? तुम्ही त्यांच्याकडून याबाबत काही प्रतिज्ञा लेख लिहून घेता काय? तेव्हा लोकांकडून नाही असे उत्तर मिळाल्यावर पददलित समाजाची सेवा करण्यासाठी आपल्यातील काही मुले शिकून तयार व्हावीत म्हणून मी सिद्धार्थ कॉलेज काढले. पण अनुभव मात्र कटू येत आहे. शिक्षण संपादन केल्यानंतर एखादी मोठी नोकरी मिळाली की बस झाले आपले काम. मी कोण आहे, मला शिक्षण कोणी कसे दिले, त्यांनी किती कष्ट केले याची तीळ मात्र जाणीव न ठेवता हे लोक आपल्या समाजाला विसरतात. या लोकांना काय म्हणावे हेच मला समजत नाही. तेव्हा तुम्ही जो हा खटाटोप करता तो फुकट आहे असे मला वाटते. नाहीतर त्यांच्यावर काहीतरी बंधनकारक राहील असे करा. कोणाची पोरे बोर्डिंगात आणायची, त्यांना शिक्षण द्यायचे कोणी, आणि इतके केल्यावर त्यांनी समाजाकडे ढुंकूनही पाहायचे नाही? हा कृतज्ञपणा नव्हे का? माझे आयुष्य मी तुमच्या हितार्थ वेचतो आहे, पण माझ्या पश्चात या समाजाचे कसे होईल ही माझी चिंता दूर करणारी माणसे तुमच्यात अजून तयार होऊ नयेत? या सर्व गोष्टींचा विचार केला की मी माझे आयुष्य तुमच्यासाठी फुकट खर्ची घातले असे वाटू लागते. मित्रहो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षित मुले समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ काही करणार आहेत का हे भाषण सदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 3 मधील आहे. व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा, सबस्क्राईब करा, शिवाय इतरांना शेअरही करा. जय भीम, जय बुद्धाय.